तारीख होती 8 मे 2013. नेहमीप्रमाणे लोकसभेचं कामकाज आटोपल्यानंतर राष्ट्रगीत आणि वंदे मातरम वाजवण्याची वेळ आली. सभागृहात वंदे मातरम सुरू झालं. प्रथेनुसार सभापती मीरा कुमार यांच्यासह सर्व खासदार आपापल्या जागी उभे राहिले. परंतु अचानक एक वेगळाच प्रकार घडला. एक खासदार आपल्या जागेवरून उठले. लोकसभा सभापतींसह सर्व खासदारांकडे पाठ फिरवून ते थेट सभागृहाच्या बाहेर निघून गेले. सभापती मीरा कुमार यांच्या नजरेतून हा प्रकार सुटला नाही. नेहमी शांत आणि संयमी असलेल्या मीरा कुमार या घटनेमुळे चांगल्याच संतप्त झाल्या. वंदे मातरम संपल्यानंतर त्यांनी हा मुद्दा अत्यंत गंभीरतेने उपस्थित केला. या गीताच्या वेळी सभागृहातून बाहेर जाण्याचं कारण काय हे मला समजलं पाहिजे असं म्हणत त्यांनी स्ट्रिक्टली बजावलं, दिस शुड नॉट बी डन अगेन. त्या एका घटनेनंतर संपूर्ण देशात वंदे मातरम वरून पुन्हा एकदा वाद पेटला. परंतु हे खासदार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. वंदे मातरम गाणं हे आपल्या धार्मिक तत्वांच्या म्हणजेच इस्लामच्या विरोधात आहे असा दावा त्यांनी केला. ते खासदार होते शफिकुर रहमान बर्क, जे बहुजन समाज पक्षाचे तत्कालीन लोकसभा सदस्य होते. हा वाद केवळ 2013 पुरता मर्यादित राहिला नाही. पुढे 17व्या लोकसभेत जेव्हा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सुरू होता तेव्हा पुन्हा असाच प्रकार घडला. यावेळी ते बीएसपी ऐवजी समाजवादी पक्षाचे खासदार होते. शपथ घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा संसदेत जाहीरपणे सांगितलं, वंदे मातरम म्हणणं इस्लाम विरोधी आहे आणि ते मी म्हणू शकत नाही. परंतु प्रश्न असा उपस्थित होतो की वंदे मातरमला खरोखरच धार्मिक विरोध आहे का? इंग्रजांविरोधातल्या लढ्यात ज्या गीताने करोडो भारतीयांना एकत्र आणलं ते गीत वारंवार वादाच्या भोवऱ्यात का सापडतंय? आणि इंग्रज भारतात असतानाच ज्या वादावर तोडगा निघाला होता तो वाद आजही पुन्हा पुन्हा का उकरून काढला जातोय? आज आपण वंदे मातरमच्या संपूर्ण इतिहासावर, त्यातील वादावर आणि या मागील असणाऱ्या धार्मिक व राजकीय समीकरणांवर सविस्तर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा बंकिमचंद्र चटर्जी यांनी 1870च्या दशकात लिहिलं आणि 1882 मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत त्याचा समावेश केला. पुढे 1896च्या काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी ही गीत पहिल्यांदा गायलं आणि पाहता पाहता हे गीत संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचं अंग बनलं. 1905च्या बंगभंग आंदोलनादरम्यान वंदे मातरम हे केवळ एक गीत राहिलं नाही, तर ते ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्याचे परवलीचे शब्द बनले. लाठी हल्ला सोसताना, तुरुंगात जाताना किंवा थेट फासावर जातानाही हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. परंतु या गीताच्या लोकप्रियतेसोबतच एका नव्या वादाची ठिणगीही पडली. आनंदमठ ही कादंबरी ज्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर लिहिली गेली होती त्यामध्ये मुस्लिम विरोधी संदर्भ असल्याचा आक्षेप काही लोकांकडून घेण्यात आला. खरं तर आनंदमठ या कादंबरीत तत्कालीन मुस्लिम शासकांविरुद्ध झालेल्या उठावाचे संदर्भ देण्यात आलेले आहेत. काही इतिहासकारांच्या मते कादंबरी लिहिली गेली तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता. त्यामुळे बंकिमचंद्र चटर्जींनी थेट ब्रिटिशांविरोधात बंड न दाखवता तत्कालीन नवाबांच्या कारभाराला केंद्रस्थानी ठेवलं. त्यामुळे ही कादंबरी मुस्लिम विरोधी ठरली. कादंबरीच्या शेवटी एका फिजिशियनचे पात्र संन्याशांना लढा थांबवण्याचा सल्ला देताना सांगतं की ब्रिटिशांचे आगमन हे तात्पुरते आवश्यक आहे, जेणेकरून देशात ज्ञान, कायदा हे प्रस्थापित होईल. म्हणजे कादंबरीत मुस्लिम शासकांचा द्वेष व इंग्रज शासकांचे स्वागत केलंय. यामुळे या कादंबरीतील ब्रिटिशांबद्दलचा दृष्टिकोन आणि मुस्लिम राजवटीबद्दलची भूमिका यावर सातत्याने राजकीय व साहित्यिक वर्तुळात चर्चा होत राहिली. वंदे मातरम गीताच्या पहिल्या 2 कडव्यांमध्ये मातृभूमीचं म्हणजेच निसर्गाचं आणि जमिनीचं सुंदर वर्णन आहे. परंतु पुढच्या कडव्यांमध्ये राष्ट्राला दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या देवी देवतांचं स्वरूप देण्यात आलंय. इस्लाम मध्ये एकेश्वरवाद मानला जात असल्याने देश किंवा कोणत्याही वस्तूची देवी म्हणून पूजा करणं किंवा तिला नमन करणं धार्मिक दृष्ट्या अयोग्य आहे असा युक्तिवाद मुस्लिम लीग मधील काही नेत्यांनी केला. इंग्रजांविरुद्धच्या लढ्यातील काळात या वादावर शांततेने तोडगा काढणं गरजेचं होतं. म्हणूनच काँग्रेसने आणि विशेषतः नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष समितीची स्थापना केली. या समितीत रवींद्रनाथ टागोर आणि इतर विचारवंतांचा समावेश होता. या समितीने अतिशय विचारपूर्वक आणि सर्वसमावेशक निर्णय घेतला.
समितीच्या निर्णयानंतर या गीताची पहिली 2 कडवीच अधिकृतपणे स्वीकारण्यात यावीत असा निर्णय झाला. पहिल्या 2 कडव्यांमध्ये केवळ मातृभूमीची, तिथल्या नद्यांची, पिकांची आणि निसर्गाची स्तुती आहे. त्यामुळे त्याला सर्व मान्यता मिळाली आणि इंग्रज भारत सोडून जाण्यापूर्वीच या प्रकरणावर पडदा पडला होता. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत इंग्रजांच्या गुलामीतून स्वतंत्र झाला. त्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेच्या शेवटच्या बैठकीत राष्ट्रगीताचा मुद्दा आला. संविधान सभेने रवींद्रनाथ टागोर लिखित जन गण मन या गीताला भारताचे राष्ट्रगीत अर्थात नॅशनल अँथम म्हणून मान्यता दिली. तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा चॅटर्जी यांच्या वंदे मातरमला राष्ट्रीय गीत नॅशनल सॉन्ग म्हणून स्वीकारण्यात आलं. संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी स्पष्ट केलं होतं की वंदे मातरमला जन गण मन इतकाच समान सन्मान दिला जाईल. परंतु इंग्रज भारत सोडून गेल्यानंतर भारतातील राजकीय आणि सामाजिक समीक्षण बदलत गेली. इंग्रज जाऊन अनेक दशकं उलटून गेल्यानंतरही वंदे मातरम वरून होणारं राजकारण मात्र थांबलं नाही. शफीकुर रहमान बर्क यांच्यासारख्या नेत्यांनी संसदेत आणि संसदेच्या बाहेर नेहमीच असा दावा केला की वंदे मातरम म्हणणं हे इस्लाम विरोधी आहे. मुस्लिमांसाठी अल्लाशिवाय कोणापुढेही नतमस्तक होणं शक्य नाही. परंतु या भूमिकेवर अनेक स्तरातून टीका झाली. अब्दुल कादर मुकादम यांनी 2019 मध्ये बीबीसी मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं की वंदे मातरम हे राष्ट्रगीत नाही, परंतु वंदे मातरम म्हटलं की मुस्लिमांची नकारात्मक किंवा तीव्र प्रतिक्रिया येते हे लक्षात आल्यावर ते मुद्दाम वाजवलं जातं किंवा त्याबद्दल मुद्दाम वाद निर्माण केले जातात आणि मुस्लिम नेतेही त्याला तशीच प्रतिक्रिया देतात. शफीकुर रहमान बर्क यांनी शपथ घेतल्यानंतर वंदे मातरम बद्दल बोलणं अत्यंत गैरलागू होतं, परंतु त्यावर संसदेत आणि बाहेर उमटलेली प्रतिक्रिया ही तितकीच गैरलागू होती. वंदे मातरमच्या वादाचा मुख्य गाभा काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतर ज्येष्ठ विचारवंतांची मतं समजून घ्यावी लागतील. गुजरातचे ज्येष्ठ लेखक आणि विश्लेषक उर्विश कोठारी यांच्या मते वंदे मातरमचा मुद्दा खरं तर स्वातंत्र्यापूर्वीच निकालात निघाला आहे. पहिल्या 2 कडव्यांना कोणाचाच विरोध नव्हता आणि सर्वांनी ते मान्य देखील केलं होतं, कारण त्यात जमीन आणि मातृभूमीचंच वर्णन आहे. परंतु तरीही हा मुद्दा वारंवार का उकरून काढला जातो? कारण यामागे स्पष्टपणे राजकीय स्वार्थ आहे. तसेच मुस्लिम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी या वादातील धार्मिक पैलूंवर अत्यंत महत्वाचं भाष्य केलंय. ते म्हणतात, वंदे मातरमला विरोध करण्याला कोणताही खरा धार्मिक संदर्भ नाही. वंदे मातरम हे इस्लाम विरोधी आहे असा युक्तिवाद केला जात असेल तर तो पूर्णपणे अयोग्य आहे. या विरोधाचा आणि इस्लामचा काही एक संबंध नाही. उलट आपण ज्या भूमीत राहतो, ज्या देशात राहतो त्याच्याशी नेहमी एकनिष्ठ राहा असे मार्गदर्शन आपल्याला हदीसमध्ये स्पष्टपणे मिळते. तांबोळी पुढे म्हणतात की देशनिष्ठा आणि ईश्वरनिष्ठा यांच्यातील गल्लत केल्यामुळे असे प्रकार घडत आहेत. या मुद्द्याला मुद्दा म्हणून धार्मिक रंग दिला जातो जेणेकरून त्याचा वोट बँकसाठी वापर करता येईल. त्यामुळे ही संपूर्ण चर्चा केवळ धार्मिक राजकारणाचाच एक भाग आहे असे तांबोळी म्हणतात. इतिहास साक्षी आहे की या गीताच्या पहिल्या 2 कडव्यांवर इंग्रज भारतात होते त्या काळातच एकमताने तोडगा निघाला होता. आज काँग्रेसचं म्हणणं आहे की ते गांधी, नेहरू, नेताजी बोस व रवींद्रनाथ टागोर यांच्या म्हणण्यानुसार 2च कडवी गाणार. असं करून काँग्रेस आपली मुस्लिम वोट बँक टिकवण्यासाठीचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे भाजप या मुद्द्याचा वापर करून समाजात धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. जर आपण इतिहास आणि सत्य समजून घेतलं तर आपल्या लक्षात येईल की देशभक्ती आणि धर्मनिष्ठा या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण ज्या भूमीत राहतो त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आणि त्या भूमीचा आभार मानणं हे कोणत्याही धर्माच्या किंवा श्रद्धेच्या विरोधात असू शकत नाही. मात्र वंदे मातरम ज्या आनंद मठ या कथित मुस्लिम शासक विरोधी कादंबरीचा भाग आहे त्यावरून हा सगळा वाद निर्माण झालाय व त्यानंतर त्याला धार्मिक रंग देण्यात आलाय व तो आजही दिला जातोय. परंतु या संपूर्ण वादातून देशाला काही फायदा होईल असं मात्र दिसत नाही.